नमस्कार. आपण पाहत आहात जनता पोलीस टाइम्स लाईव्ह न्यूज. मुख्य संपादक श्रीधर सावळे. लातूर येथील घडलेली घटना. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे 79,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले होते. 4 मार्च रोजी रेणापूर नाका येथील नवीन बसस्थानक परिसरात 2 महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले. पुढील माहिती. चौकशी दरम्यान आरोपीचे आपले नाव पूनम जितू कांबळे, वय 34, राहणार गांधीनगर, उदगीर असे सांगितले. महिला पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत तिच्याकडून सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि सोन्याचे साखळी अशा अंदाजे 13 ग्रामपेक्षा जास्त वजनाचा सुमारे 78,991 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपीने तिच्या साथीदार अनिता विशाल कांबळे यांच्यासह मागील 4 ते 5 महिन्यापासून औसा, शिरूर, ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानकात परिसरात महिलांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील दुसरी आरोपी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान बसस्थानक परिसरात प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.